चौघा इसमांनी केलेली माणूस मारहाण आणि धारधार चाकूने सपासप वार केल्यानं वृद्ध पित्याचा मृत्यू झाला, तर पुत्र गंभीर जखमी झाला आहे. खामगाव तालुक्यातील शेवडोली गावात हा थरारक घटनाक्रम घडला होता. या घटनेत मृत पावलेल्या रघुनाथ गाडे यांचा मृतदेह बुधवारी 5 मार्च रोजी सायंकाळी संतप्त नातेवाईकांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला. नातेवाईकांचा आक्रोश, न्यायासाठीची आक्रमकता आणि नातलग असलेल्या महिलांनी फोडलेला हंबरडा टाहो यामुळे पोलीस ठाण्यात अभूतपूर्व चित्र निर्माण झालं. हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची आक्रमक भूमिका सगेश्वर घेतली. यामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी अडचणीत आल्याचं दिसून आलं. खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे 2 कुटुंबातील जुना वाद नव्याने उफाळून आल्यानं हे हत्याकांड घडलं. या हल्ल्यात रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गोपाल गाडे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अकोला इथं हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे. शेलोडी येथील रघुनाथ गाडे आणि पवन दशरथ बानाईत यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू आहे. या वादातून पवन बानाईत यांना रघुनाथ गाडे यांना एखाद्या दिवशी जीवाने मारण्याची धमकी दिली होती. गाडे व बानाईत परिवारातील हा वाद शमण्याऐवजी आणखीनच उफाळला. दरम्यान घटनेच्या प्रसंगी रात्री घरासमोर गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही कुटुंबातील वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी पवन बानाईत यांना धारदार शस्त्राने रघुनाथ गाडे यांच्यावर निर्घृणपणे सपासप वार केले. त्यांनी वडिलांना वाचवण्यासाठी आलेल्या गोपाल गाडे याच्या पोटातही शस्त्राने वार करून गंभीर जखमी केलं. सदर घटना लक्षात येताच गाडे कुटुंबियांनी जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असतानाच रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला, तर गोपाल गाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असून डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.